साल 1996 मुख्यमंत्री राहिलेल्या सुधाकरराव नाईक यांना पराभव करून पुंडलिकराव गवळी खासदार झाले. पुढे लेकीनेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आणि सलग 5 टर्म खासदारकी मिळवली. ज्या विदर्भात शिवसेनेचा अपेक्षित विस्तारच झाला नाही, तिथेच भावना गवळींनी शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवला. मात्र आयुष्याचा निम्मा काळ खासदारकी गाजवल्यानंतर भावना गवळींचा आता पत्ता कट झालाय. भावना गवळींना उमेदवारी नाकारली असली तरी त्यांच्याशिवाय शिंदेंना उमेदवार विजयी करणं अशक्य मानलं जातं. त्यामुळे यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळींची ताकद किती आणि आजवर त्या कुठल्या फॅक्टवर जिंकत आल्यात? मतदारसंघातील नाराजीमुळे भावना गवळींचं तिकीट कापलं गेलं असलं तरी आजही त्यांचं अतुल्य बळ उमेदवार आहे. जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांवर मात करून गवळींनी मतदारसंघाला बालेकिल्ला बनवलंय. हिंदुत्व, मराठा फॅक्टर आणि काँग्रेस राष्ट्रवादीला पर्याय या 3 मुद्द्यांवर भावना गवळींनी वर्चस्व गाजवलंय.